एका बाजूला उभं राहून ट्रॅफिक नको सर एकच मिनिट तसं नाही उलटा नाही सरळ हां आणि या सगळ्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मागे पडला शेतकऱ्याचे होणारे हाल संसदेमध्येही आम्ही जेव्हा सगळे दिल्लीमध्ये डिसेंबर महिन्यात गेलो संपूर्ण देशातले सगळे जे खासदार येतात त्याच्यात शेतीवर चर्चा व्हावी एकीकडे संसदेची चर्चा चालू असताना दिल्लीमध्ये देशातून शेतकरी आंदोलन करून पाहतो मला आठवत असेल त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज डिसेंबरमध्ये आम्ही संसदेत चर्चाही त्याच्याबद्दल मागितली चर्चा काही शकली नाही पण एक दुर्दैव आहे की शेतकऱ्यांबद्दल अतिशय उदासीन अशी भूमिका एवढा मोठं मॅन्डेट म्हणजे एवढे मोठ्या संख्येने जेव्हा आमदार निवडून येतात आमची एवढीच अपेक्षा होती ठीक आहे आपण शिकलात शुभेच्छा एका सशक्त लोकशाहीमध्ये लोकांनी घेतलेला निर्णय आपण मान्य करायचा असतो तो मान्य केला पण 1.5-2 महिने झाले सरकारने तरी विरोधाला विरोध करायचा नाही म्हणून एक पत्र लिहिलं महाराष्ट्र सरकारला की बाबा महाराष्ट्रात राज्यात मतदारसंघात फिरताना साधारणपणे सगळ्याच शेतकऱ्यांची भूमिका भावना अशी आहे की महागाई प्रचंड वाढते दुधाला भाव मिळाला पाहिजे सरकारने इलेक्शनच्या आधी अनुदान दिलं होतं ते नुसतं अनुदान एका वेळेवर येत नाही उशिरा येतं आणि आलं तरी त्याच्यात आमचा खर्च मिळत नाही त्यामुळे अनुदान द्यायच्याऐवजी आम्हाला भाव 40 रुपये लिटर सरकारने द्यावा अशी शेतकऱ्यांची याचा हिशोब करावा आम्ही चर्चेला बसायला सरकारबरोबर कधीही तयार आमची सहकार्याची भूमिका आहे सरकारबरोबर पण सरकारने आम्हाला बोलवावं शेतकऱ्यांना बोलवावं शेतकऱ्यांकडून माहिती काढावी निर्णय द्यावा योग्य पण सरकार दरबारी गेल्यावर आम्हाला कुठला न्याय मिळाला नाही म्हणून आज रस्त्यावर जायची वेळ आली शेतकऱ्यांनी हे त्यांनी स्वतःच्या खर्चाने करणार आणि त्यांचं म्हणणं आम्हाला परवडत नाही आहे मोफत आमची मायबाप जन्मलेला ही प्रेमाची भेट या शेतकऱ्यांनी द्यायची आंदोलन करताना अनेक वेळा आपण बघतो दूध जातो आमची भूमिका अन्नाला देव मानणारे लोक होतात हे अन्न म्हणजे देव आहे आपल्याला या देवाची शेतकऱ्यांची पूजा आहे तपस्या आहे त्याचा मान सन्मान अन्नाचा झालाच पाहिजे त्याच्यामुळे आज आम्ही इथे कुठलंही अन्न वाया घालवणार नाही अन्नाचा आणि हे दुधाचे पॅकेट आम्ही मायबाप जनतेला प्रेमाने आज आम्ही देणार आहोत त्याच्यामागे शेतकऱ्यांचे प्रचंड कष्ट आहेत आम्ही भाव मिळत नसल्यामुळे आता त्यांना नाही झाले नैतिक जबाबदारी